Just a minute. Fine. So let everyone join. Coding decoding हा टॉपिक स्टार्ट करूयात. सो कोडिंग डिकोडिंग टॉपिक स्टार्ट करण्यापूर्वी थोडंसं मी तुम्हाला एक इंट्रोडक्टरी पार्ट सांगते. जसं की आपण एक पॅटर्न समजलो होतो अल्फाबेटिकल सिरीज लिहायची, राईट. अल्फाबेट्स जे आहेत इंग्लिश लँग्वेज मधले अल्फाबेट्स, राईट. तर त्याचं एक पॅटर्न समजलो आपण की कशा पद्धतीने लिहायचं. येस ऑर नो? ए पासनं ते एम पर्यंत आपण कसं लिहितो स्टुडंट? फॉरवर्ड मॅनर मध्ये. आणि एन पासनं ते झेड पर्यंत कसं लिहितो? उलटा मॅनर मध्ये लिहितो. आणि एक काळजी घ्यायची की प्रत्येक अल्फाबेटिकल लेटर जो आहे तो एकाच्या खाली एक यायला पाहिजे. जसं की ए च्या खाली झेड आलेला आहे, बी च्या खाली यायला पाहिजे वाय, राईट. सो ही तुम्हाला गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. हे ऑलरेडी डिस्कस्ड आहे. ह्या गोष्टी क्लिअर आहेत ना सगळ्यांना? अल्फाबेट्स कसं लिहायचं, अल्फाबेट्स कसं लिहायचं सगळ्यांना क्लिअर आहे स्टुडंट्स? अल्फाबेट्स लिहायचं सगळ्यांना क्लिअर आहे का? कोणी नवीन स्टुडंट आहे? ओके. सो या बेसिस वरती तुम्हाला प्रश्न येऊ शकता. एक अल्फाबेटिकल लेटर्सची नंबर पोझिशन विचारल्या जाऊ शकतं प्रश्नामध्ये, की कोणत्या नंबर वरती कोणता अल्फाबेटिकल लेटर जे आहे स्थित आहे किंवा त्याची पोझिशन आहे. ठीक आहे. अल्फाबेटिकल लेटरच्या अपोजिट लेटर वरती सुद्धा तुम्हाला कोडिंगचा प्रश्न येऊ शकतो. आता कोड काय आहे? कोड म्हणजे एक लँग्वेजला, एक पर्टिक्युलर शब्दाला एका पर्टिक्युलर शब्दाला एका पर्टिक्युलर लॉजिकनी एक कोड देण्यात आलेलं असतं. ठीक आहे. आपल्याला ते कोड सॉल्व्ह करायचंय. सो कोड सॉल्व्ह करण्याला आपण काय म्हणतो? डिकोडिंग बोलतो. कोड दिलेला असेल, आपल्याला डिकोड करायचं म्हणजे त्याला सॉल्व्ह करून सांगायचं की लॉजिक काय बिहाइंड दॅट कोड. जसं की सॅम्पल क्वेश्चन मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलंय. सॅम्पल क्वेश्चन नंबर 1. यामध्ये पहा, तुम्हाला क्वेश्चन स्टार्ट करण्यापूर्वी मी एक हिंट देते. हिंटने एक टाइप एक्सप्लेन करते. 3 प्रकारचे कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न येऊ शकतात. एक लेटर कोडिंग, एक लेटर कोडिंग, दुसरं असेल स्टुडंट्स नंबर कोडिंग आणि तिसरा प्रकार असेल यामध्ये सबस्टिट्यूशन कोडिंग. तिन्ही प्रकार डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करेल. सबस्टिट्यूशन कोडिंगचा अर्थ काय आहे, लेटर कोडिंगचा अर्थ काय, नंबर कोडिंगचा अर्थ काय, एक्झाम्पल्सच्या द्वारे. आता जे इथे एक्झाम्पल मी तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन जे प्रोव्हाइड केलंय दॅट इज ऑफ द लेटर कोडिंग. लेटर कोडिंगचा अर्थ काय? तुम्हाला एक शब्द दिलेला असेल, शब्दाला तुम्हाला जो कोड वापरण्यात आलेला आहे तो पण एक लेटरच्या फॉर्म मध्ये. जसं की पहा, अर्थ या शब्दासाठी एखाद्या विशिष्ट कोडिंग लँग्वेज मध्ये अर्थ या शब्दासाठी आपण जो कोड वापरायला लागलो दॅट इज FCUXM. ओके. त्याच कोड लँग्वेज मध्ये आपण मून साठी काय कोड वापरणार आहोत असं विचारलेलं आहे. स्टुडंट, अर्थ साठी जो कोड तुम्हाला इथे दिलेला आहे तो लेटरच्या फॉर्म मध्ये आहे, लेटरच्या फॉर्म मध्ये. सो मून साठी जो तुम्ही कोड शोधणार आहात तो पण लेटरच्या फॉर्म मध्येच शोधणार आहात. त्याला आपण बोलू लेटर कोडिंग. तर स्टार्ट करूयात लेटर कोडिंगच्या एक्झाम्पल पासून, की अर्थ साठी जो इथे कोड वापरण्यात आलेला आहे दॅट इज FCUXM. तर मून साठी तुम्ही काय कोड वापरणार आहात हा क्वेश्चन आहे. सो काही लॉजिक बसते का पहा, काही लॉजिक बसेल का पहा पटपट. एनी लॉजिक? येस, फास्ट. लॉजिक काय सांगा आता, आता सांगा. आता तुमच्याकडे अल्फाबेटिकल लेटर्स जे आहेत ते लिहून ठेवायला पाहिजेत तुम्ही आता. ठीक आहे. आणि पार्ट असायला पाहिजे. ए च्या अपोजिट झेड आहे, बी च्या अपोजिट वाय आहे, सी च्या अपोजिट आहे एक्स. गॅप ऑफ 1 2 3 4. पहा, अर्थचं स्पेलिंग EARTH. ई साठी कोड वापरण्यात आलेला आहे एफ. या दोघांमध्ये गॅप आहे का? या दोघांमध्ये गॅप आहे का? झिरो गॅप स्टुडंट, झिरो गॅप. ठीक आहे. नेक्स्ट, ई साठी कोड वापरण्यात आलेला आहे सी. ओके. ए साठी कोड वापरण्यात आलेला आहे सी. या दोघांमध्ये कितीचा गॅप आहे? एक लेटरचा गॅप आहे. आधी काय होतं स्टुडंट्स? ई आणि एफ मध्ये 0 लेटरचा गॅप होता. ई आणि सी मध्ये
एक लेटरचा गॅप आहे. तुम्ही पहा आर आणि यू मध्ये 2 लेटर्सचा गॅप असणार आहे. आर आणि यू मध्ये 2 लेटरचा गॅप आला, बरोबर. नेक्स्ट पहा टी आणि एक्स मध्ये 3 लेटरचा गॅप यायला पाहिजे. हे पहा एक्स आणि हा पहा टी, दोघांमध्ये किती लेटरचा गॅप आहे स्टुडंट? 3 लेटरचा गॅप आहे. सिमिलरली एच आणि एम मध्ये कितीचा गॅप आहे स्टुडंट? 4 लेटरचा गॅप आहे. तुम्हाला सेम लॉजिक अप्लाय करायचंय मून साठी. सो पहिला 0 गॅप घ्या, मग 1 गॅप घ्या, 2 गॅप घ्या, 3 गॅप घ्या, अशा पद्धतीने. एम नंतर 0 गॅप देऊन लेटर कोणता येतो? एन येतो. सो एम साठी आपण कोड वापरणार आहोत एन. गॉट इट? 0 गॅप. 1 गॅप द्या ओ नंतर एक लेटरचा गॅप देऊन टाका आणि लिहा क्यू. राईट. ओ नंतर परत ओ आलेला आहे, ओ नंतर परत 2 लेटर्सचा गॅप द्या. ओ नंतर 2 लेटरचा गॅप, 1 आणि 2, काय येईल मग? आर येईल, बरोबर. आर लिहा. राईट. आणि एन नंतर 3 लेटर्सचा गॅप द्या. एन नंतर 1, 2 आणि 3 लेटर्सचा गॅप दिल्यावर आर येईल. सो व्हॉट विल बी द कोड फॉर मून स्टुडंट्स? NQRR. इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस टाइप ऑफ क्वेश्चन? या क्वेश्चन मध्ये तुम्हाला कोडिंग डिकोडिंगचा प्रकार समजला, ज्यामध्ये तुम्हाला एक शब्द दिलेला असेल आणि कोड पण तुम्हाला लेटर फॉर्म मध्ये विचारला जाईल. अशा प्रश्नाला आपण म्हणतो लेटर कोडिंग. स्टुडंट्स काय बोलतो? लेटर कोडिंगचे प्रश्न. आपण याचे एक्झाम्पल्स भरपूर घेऊयात, ठीक आहे. त्यापूर्वी ओके, हा पण लेटर कोडिंगचाच आहे. हा सॉल्व्ह करा, चला फास्ट. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. दिल्ली ह्या शब्दासाठी कोड जो आपण वापरत आहोत दॅट इज EDMGJ. तर नेपाळसाठी कोणता कोड वापरणार आहोत हा प्रश्न विचारलाय. फास्ट. एनीवन? पहा, दिल्ली DELHI आपल्यासाठी शब्द इम्पॉर्टंट आहे स्टुडंट. शब्दामध्ये जे तुम्हाला प्रश्नात स्पेलिंग प्रोव्हाइड केलंय ते इम्पॉर्टंट असतं. जसं की पहा, दिल्लीसाठी कोड वापरण्यात आलेला आहे EDMGJ. सिंपल सांगायचं बोललं तर एक एक स्टेप पुढे चाललो स्टुडंट. डीच्या नेक्स्ट लेटर कोणता आहे? ई आहे, बरोबर. डीचा नेक्स्ट लेटर कोणता आहे स्टुडंट? ई आहे, बरोबर. +1 केला, ओके. +1. ई साठी कोड वापरण्यात आलेला आहे डी. स्टुडंट हा जो कोड आलाय तो -1च्या द्वारे आलाय. कसं? ईचा एक पाऊल मागे घ्या. आता तुम्ही पहिलं काय घेतला? एक पाऊल पुढे घेतला होता, यावेळेस एक पाऊल मागे घ्या. यात कोडचा डिकोडिंग कसं केलं स्टुडंट्स? पहा, एकदा +1 करायचंय, एकदा -1 करायचंय, एकदा पुढे एक पाऊल जायचं, एकदा एक पाऊल मागे यायचंय. +1 आणि -1चा अर्थ काय? +1 म्हणजे एक पाऊल पुढे, -1 म्हणजे एक पाऊल मागे. एल साठी पहा, एल साठी आपण परत एक पाऊल पुढे चाललो. एल नंतरचा लेटर आहे एम, बरोबर. एच साठी एक पाऊल मागे यू. एलच्या अगोदरचा लेटर कोणता आहे? जी. आय साठी एक पाऊल पुढे जे. राईट. सेम तुम्हाला अप्लाय करायचं नेपाळसाठी, NEPAL. सो पहिल्या लेटरसाठी ह्याने काय केलं होतं? डी साठी इथे काय केलं होतं? +1 केलं होतं का -1? हे पण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. जसं की इथे डी साठी त्यांनी +1 केलं होतं, तर आपल्याला एन साठी पण +1च करावं लागेल. ओके. सो एन नंतर येणारा लेटर कोणता आहे स्टुडंट्स? +1 करा, ओ येईल. ई साठी -1 करा, एक पाऊल मागे जा. ई साठी -1 पाऊल मागे गेलं म्हणजे डी येईल. सो ओ आधी आला, मग डी येईल ई साठी, ओ डी. ओके. नेक्स्ट पी साठी परत स्टुडंट्स +1 करा. पी साठी +1 क्यू. ओके. ए साठी परत तुम्ही काय करणार आहात? -1. आता ए साठी -1 कसं करणार स्टुडंट्स? एच्या आधी तर कोणता लेटर नाहीये, पण या फॉर्म मध्ये आपण असं झेड घेऊ शकतो. या फॉर्म मध्ये आपण काय करू स्टुडंट्स? एच्या जागी आपण झेड इथे घेऊ शकतो, राईट. सो झेड. आणि एल साठी परत पुढचा एक लेटर घ्या. एलच्या नंतर येणारा लेटर आहे एम. सो ODQZM हे तुमचा करेक्ट कोड असणार आहे. कोणत्या शब्दासाठी? नेपाळसाठी. स्टुडंट फास्ट तर होत नाहीये ना? फास्ट तर होत नाहीये ना? इज दिस स्पीड ओके? इज द स्पीड ओके स्टुडंट्स?
ठीक आहे, तरी अजून थोडं आपण जे आहे स्लोली एक्सप्लेन करूया. ठीक आहे, आता हे झालं लेटर कोडचा प्रकार. तुम्हाला मी नेक्स्ट प्रकार इथे शिकवते, एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस करूयात. नेक्स्ट एक प्रकार शिकवते, नंबर कोडिंग. नंबर कोडिंग काय असते पहा, या एक्झाम्पल कडे लक्ष द्या. इन अ सर्टन कोड लँग्वेज, इथे लिहून घ्या नंबर कोडिंग. लेटर कोडिंग मध्ये काय होतं तुम्हाला पहा, लेटर कोडिंग मध्ये काय होतं स्टुडंट्स, तुम्हाला शब्द दिला होता, दिल्ली हा शब्द दिला, कोड पण तुम्हाला लेटरच्याच फॉर्म मध्ये होता. नेपाळसाठी पण तुम्ही लेटरच्या फॉर्म मध्येच कोड शोधलात. पण नंबर कोडिंग मध्ये तुम्हाला शब्द दिलेला असेल पण कोड तुम्हाला नंबर मध्ये दिला असेल. नो वन इज गोना राईट ऑन द स्क्रीन प्लीज. ओके, न्यूयॉर्क हा शब्द दिलाय तुम्हाला, त्याच्यासाठी कोड कोणता वापरलाय, नंबर. सो कोडच्या अकॉर्डिंग आपण नंबर कोडिंग किंवा लेटर कोडिंग असं बोलतो. सो हा प्रकार कोणता झाला स्टुडंट्स, हा नंबर कोडिंग, सॉरी येस नंबर कोडिंग झाला, राईट. लेटर कोडिंग प्रकार क्लिअर केला, आता नंबर कोडिंग पहा. आता या प्रश्नामध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय, आय डोंट नो, इरेज इज नॉट वर्किंग. पाहू, शब्द काय दिलाय, न्यूयॉर्क साठी त्याने कोड वापरत आहे तिथे 111. न्यूयॉर्क साठी कोड वापरत आहे 111. सो आधी न्यूयॉर्क लिहून घेऊयात आपण. ठीक आहे, सो सगळ्यात आधी आपल्याला इथे सर्व लेटर्सचे नंबर माहिती असणं पण गरजेचे आहेत. सो ह्यांच्या रेस्पेक्टिव्ह नंबर्स पण लिहून घेऊयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तोपर्यंत सॉल्व्ह करा चला सगळ्यांनी, सगळ्यांनी ट्राय करा. आता हा नंबर कोडिंगचा प्रश्न दिसतोय, म्हणजे यामध्ये 100% नंबर्स काहीतरी इन्व्हॉल्वमेंट असणार आहे नंबर्सची, बरोबर. 26 लेटर एक्झॅक्ट झाले. ओके, सो आता स्टुडंट्स पहा, न्यू NEW पहिला लेटर कोणता आहे, एन. एन साठी इथे कोड काय स्टुडंट, 14. लिहून घ्या, प्रत्येक लेटरचा कोड लिहून घ्या इथे, 14 प्लस. ई साठीचा कोड काय, ई साठीचा कोड काय 5. डब्ल्यू साठीचा कोड काय स्टुडंट्स इथे 23, NEW 23, बरोबर. सो वाय, वाय साठी नेक्स्ट लेटर काय, वाय. वाय साठी कोड काय 25. नेक्स्ट शब्द काय, ओ. ओ साठी कोड काय स्टुडंट्स 15. आर साठी कोड काय 18. आणि के साठी काय स्टुडंट्स इथे, के साठी आहे 11. सगळ्यांची बेरीज घ्या, सगळ्यांची बेरीज घ्या. ह्या सगळ्यांची बेरीज जी आहे स्टुडंट, हे 111च्या बरोबर येणार आहे. मी तुम्हाला हा एक प्रकार एक्सप्लेन करत आहे नंबर कोडिंगचा. असं कंपल्सरी नाही की प्रत्येक वेळेस नंबर कोडिंगचा प्रश्न म्हणजे बेरीजच घ्यायची. वेगवेगळे लॉजिक्स असू शकतात, त्यातला एक लॉजिक हा आहे. काय लॉजिक आहे स्टुडंट्स, आपण जे शब्द दिलाय त्या शब्दामधल्या प्रत्येक लेटरचा नंबर प्लेसची बेरीज घ्यायला लागलोत. नंबर प्लेसची बेरीज घ्यायला लागलोत. एनची पोझिशन काय 14, ईची पोझिशन काय 5, डब्ल्यू 23, वाय 25. ओके, ओ साठी 18, 15 सॉरी, आर साठी 18, के साठी 11. सगळ्यांची बेरीज घ्या, 111च्या बरोबर जाईल. सिमिलरली तुम्हाला न्यू जर्सीची जी आहे बेरीज घ्यायची आहे. आता NEW तर हा सारखाच कोड असणार आहे, जसं की न्यूयॉर्क मधला NEW कॉमन होता, तसं NEW इथे पण कॉमन आहे. तर इथे पण काय येईल, 14 प्लस 5 प्लस 23, बरोबर. जर्सीचं पाहता, JERSEY साठीचे कोड. जे साठी कोड काय स्टुडंट 10. ई साठी कोड काय आहे, ई साठी आहे 5. आर साठी कोड काय स्टूडेंट्स, आर साठी आहे 18. एस के लिए क्या कोड है, SEY का देखना अभी. एस के लिए कोड इज 19. ई साठी कोड आहे 5 आणि वाय साठी कोड आहे 25. सगळ्यांची बेरीज घ्या फास्ट, सगळ्यांची बेरीज घ्या, 124, बरोबर. 124 तुमचा करेक्ट आन्सर येणार. हा एक प्रकार झाला स्टुडंट्स नंबर कोडिंग मध्ये. नंबर कोडिंग मध्ये वाटल्यास लिहून घ्या, नंबर कोडिंग मध्ये प्लेसेसची, प्लेसेसची किंवा पोझिशनची तुम्हाला बेरीज घ्यायची असेल
दॅट इज सम. सम घ्यावी लागेल. क्लिअर एव्हरीवन? प्लेसेस पोझिशनची तुम्हाला बेरीज किंवा समेशन विचारल्या जाऊ शकते. इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस क्वेश्चन? फास्ट. इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस क्वेश्चन? काय केलं आपण? सिंपल नंबर पोझिशनची बेरीज घेतली. सो आता एक दुसरा प्रकार आहे या क्वेश्चन मधला. समथिंग इज गोइंग रॉंग. आय नो फॉर व्हॉट रिझन्स. ठीक आहे. फ्रॉम बिगिनिंग. ठीक आहे. ओके. सो हा परत एक नंबर कोडिंगचा एक्झाम्पल आहे. चला हा ट्राय करा. हा क्वेश्चन ट्राय करा. हा क्वेश्चन प्लीज ट्राय करा सगळ्यांनी. इन अ सर्टन कोड लँग्वेज, हरियाणासाठी आपण कोड वापरायला लागलो 81975115. दिल्लीसाठी काय कोड वापरणार आहोत आपण? दिल्लीसाठी काय कोड वापरणार आहोत? राईट. परत पोझिशन्स वरती जाऊयात आपण. तोपर्यंत ट्राय करा तुम्ही. 451289. ओके. 1281 लिहितात काही. लॉजिक काय स्टुडंट्स? लॉजिक सांगा. आन्सर सोडा. लॉजिक सांगा. लॉजिक काय वापरत आहात? लॉजिक काय वापरत आहात? लॉजिक काय वापरलं? एकतर ओल्ड स्टुडंट इझिली सांगू शकतील. पहा, शब्द काय स्टुडंट्स तुमचा? हरियाणा. HARYANA. दिस इज द स्पेलिंग राईट? हरियाणा. एच साठी काय कोड आहे प्रश्नामध्ये? सॉरी, अल्फाबेटिकल सिरीज मध्ये 8. ए साठी कोड काय स्टुडंट? 1. आर साठी काय कोड आहे? 18. वाय साठी काय कोड आहे स्टुडंट? 26. परत ए साठी कोड काय? 1. एन साठी कोड काय? इथे पहा 14. आणि ए साठी परत कोड आहे 1. पहिली महत्वाची गोष्ट, आपल्याला बेरीज घ्यायची आहे, नो डाऊट. ओके. पण कशाची बेरीज घ्यायची? डबल डिजिटची. पहा, एच साठी कोड काय वापरण्यात आलाय? 8. ए साठी कोड काय वापरण्यात आलाय? 1. प्रश्नात पण हेच दिलं ना, 8 1. पहा, 8 आणि 1 म्हणजे ह्या दोघांचा जो कोड येतोय तो नंबर पोझिशन वरनं येतोय. हे सगळ्यांना क्लिअर आहे? हे सगळ्यांना क्लिअर आहे की हा दोघांचा पण कोड एचचा झाला, एचा झाला, हा कशावरनं येतोय स्टुडंट्स? हा कशावरनं येतोय? हा नंबर पोझिशन वरनं येतोय. आरचा सध्याला राहू द्या. HAR, आरचा सध्याला साईडला असू द्या. वायचा कोड पण साईडला असू द्या. परत एचा कोड पहा. ए साठी पण कोड परत त्यांनी 1 वापरलाय. प्रश्नात पण तुम्हाला इथे 2 लेटर, हे 2 डिजिट सोडून द्या. इथे काय 151 घेतलेलं आहे. सो 1 ए साठी कोड नंबर पोझिशन वरनच आलाय. राईट. एन साठीचा पण सध्याला थोडा साईडला ठेवा. परत एचा पहा, एचा पण 1 घेतलाय. स्टुडंट 8 1 1 1. पहा, 8 1 2 डिजिट सोडून द्या, परत 1 1 डिजिट सोडून द्या, परत 1. हे जेवढे कोड्स मी ते लिहिलेत ते सरळ सरळ नंबर पोझिशन वरनं आले. हे सगळ्यांना क्लिअर आहे? हे सगळ्यांना क्लिअर आहे की ते जे काही मी पोझिशन वरनं घेतलेत नंबर्स ते क्लिअर आहेत सगळ्यांना? यस, पिन डाऊन करा फास्ट. यासाठी 18 आहे कोड, वाय साठी आहे 26 आणि एन साठी आहे 14. आता स्टुडंट्सांनी काय केलं? यामध्ये ह्या दोघांची बेरीज घेतली. 18 मध्ये 1 + 8 ची बेरीज घेतली. 1 + 8 किती येतं? 9. वाय साठी 2 + 6 घेतलेलं, 26चं 2 + 6 केलं, किती येतं? 8. 9 8. सिमिलरली 14 साठी काय केलं स्टुडंट? 1 + 4 केलं. म्हणजे किती आलं इथे? 1 + 4 5. म्हणजे यात लॉजिक काय आहे? 1 डिजिटचा कोड असेल तर ऍज इट इज लिहा. एच चा कोड होता 8, एक सिंगल डिजिट होता,
तर डिरेक्ट आपण घेतलं. ज्याचा 2 डिजिटचा कोड आहे त्यातला कोड जो आहे 2 डिजिटचा, त्यामध्येच तुम्हाला काय करायचे, सिंगल सिंगल डिजिटची ऍडिशन करायची. सिंगल सिंगल डिजिटची ऍडिशन करायची. स्टुडंट, हा प्रकार समजला का नंबर सिरीजचा? नंबर कोडिंग वाला प्रश्न, नंबर कोडिंग वाला हा प्रकार समजला का स्टुडंट्स? वाय साठी 25 आहे का? ओके, लेट मी चेक. येस, बरोबर. मी चुकीचं लिहिलं. 25 इथे 7 येईल, इथे 7 येईल. ओके, इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस स्टुडंट्स? फास्ट. तुम्हाला सिमिलरली दिल्लीसाठी कोड जे आहे इस्टॅब्लिश करायचं आहे. सो पहा, दिल्लीसाठी कोड काय येईल? फास्ट. डी चं काय? 4, सिंगल डिजिट आहे. सो डी साठी मी 4च लिहिल. ई साठी पण परत सिंगल डिजिट आहे, त्याला 5 लिहिल. एल साठी डबल डिजिट आहे. डबल डिजिट काय? 1 2. दोघांचा आपसमध्ये समेशन घ्या, बेरीज घ्या. 1 + 2 3. एच साठी कोड पण अगेन डबल डिजिट येईल का सिंगल डिजिट? सिंगल डिजिट, मग ऍज इट इज लिहा 8. आय साठी जो कोड आहे स्टुडंट्स, आय साठी तो परत सिंगल डिजिट आहे, म्हणून हा 9 असेल. सो 4 5 3 8 9 इज द करेक्ट आन्सर. इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? कोणाला डाऊट आहे? कोणाला डाऊट आहे प्लीज विचारा फास्ट. नेक्स्ट एक नंबर सिरीजचा प्रकार पाहून घेऊयात, ज्यामध्ये तुम्हाला डिरेक्ट प्रश्नामध्येच कोड दिलेला असेल. जसे की पहा, इफ बीओएमबी हा शब्दासाठी कोड आपण वापरायला लागलो 5745. एक विशिष्ट कोड लँग्वेज मध्ये बीओएमबी साठी कोड वापरत आहोत 5745. आणि BAY साठी कोड वापरायला लागलो 529. तर बॉम्ब बे साठी काय कोड येणार आहे हे विचारलं. आता यामध्ये पहा, BOMB 5745, BAY 529. प्रिव्हियसचे आन्सर सांगितलं ना तुम्हाला, 45389. पहा आता इथं स्टुडंट्स, आता हे कसं समजायचं की बी साठी कोड जो आहे इथलाच आहे, ओ साठी कोड इथेच आहे, एम साठी इथेच आहे, आणि 5 साठी बी साठी परत हा कोड आहे. हे अंडरस्टँड करण्यासाठी प्लीज आन्सर नका सांगू, मला फक्त अप्रोच सांगायचे. आन्सर सगळे सांगू शकता, प्लीज अंडरस्टँड करा. यामध्ये तुमचा अप्रोच काय असायला पाहिजे? पहिली महत्वाची गोष्ट तर कंपॅरिझन करा दोन दिलेल्या शब्दांमध्ये. प्लीज उत्तर नका सांगू, मी सांगितलं ना तुम्हाला, प्लीज उत्तर नका सांगू. अप्रोच समजून घ्या क्वेश्चनची. क्वेश्चन किती सिंपल आहे, कोणी सॉल्व्ह करू शकतो असा क्वेश्चन आहे. अप्रोच समजून घ्या प्लीज. आता अप्रोच काय आहे यामध्ये की सगळ्यांचं झालं? सगळ्यांचं झालं का कॉमेंट सेक्शन मध्ये? अप्रोच काय असणार आहे स्टुडंट? कंपॅरिझन, तुलना करा शब्दांची. कधी कधी असं असू शकते की एका शब्दामध्ये बीबी साठी सेम कोड दिसतोय, पण एखादी वेळेस असं पण असू शकते की बी साठी दुसऱ्या शब्दामध्ये कोड दुसरा वापरला, तिथे हे लॉजिक बसत नाही. स्टुडंट, हे लॉजिक कुठे बसू शकतं? जेव्हा तुम्हाला दोन वेगवेगळे शब्द दिलेत आणि त्या दोन्ही वेगवेगळ्या शब्दांमध्ये लेटरला सेम कोड वापरण्यात आलं. जसं की शब्द क्रमांक 1 जसं जो की बॉम्ब आहे, यामध्ये 2 वेळेस बी रिपीट व्हायला लागले. इथे 5 पण 2 वेळेस रिपीट व्हायला लागले, राईट? दुसऱ्या शब्दामध्ये बे साठी बी एकदा आलाय आणि एकदाच 5 येतोय. यावरनं आपण सांगू शकतो की बी साठी 100% इथे 5च कोड वापरण्यात आलेला आहे. कंपॅरिझन का कंपॅरिझन सांगते? कारण पुढचा प्रश्न त्याच्यावर अवलंबून आहे, म्हणून म्हणते, लक्ष द्या. आता इथे ए एकच वेळेस आलेला आहे, वाय पण एकच वेळेस आलेला आहे. इथे 29 हा एकच कोड आहे, बरोबर? 29 हा एकच कोड आहे. सिमिलरली इथे ओ पण एकदाच आलाय, एम पण एकदाच आलेला, आणि 7 4 ना इकडे रिपीट झालाय ना 29 इकडे रिपीट झालाय. म्हणजे 100% यामध्ये तुम्हाला डिरेक्ट कोडिंग लँग्वेज जी आहे ती अशी दिली आहे. बी साठी 5, ओ साठी 7, एम साठी 4, बी साठी 5. बी साठी परत 5, ए साठी 2 आणि वाय साठी 9. सो बॉम्ब बे साठी काय कोड आहे स्टुडंट्स? या दोघांचं कॉम्बिनेशन.
बॉम्बेचं स्पेलिंग काय? BOMBAY. सो बी साठी कोड आहे 5, ओ साठी आहे 7, एम साठी आहे 4, 5, ए साठी काय स्टुडंट्स 2, बरोबर. सो 2 आणि वाय साठी 9. हे सोपं होतं, डिरेक्ट कोड दिला. पण यामध्ये असं नका करू की दिसलं म्हणून डिरेक्ट नाही. कम्पॅरिझन करा, थोडा 15-20 सेकंडचा वेळ घ्या आणि मग पुढे जा. ठीक आहे. आता एक तिसरा प्रकारचा एक क्वेश्चन आहे, ते आधी थोडं एक्सप्लेन करते. ह्याला काय झालं माहिती नाही. ओके, हा प्रकार आहे. सो आता हा एक प्रकार आहे, यामध्ये पण तुम्हाला कम्पॅरिझन करायचं. पहा, हा क्वेश्चन असा नाही की इंग्लिशमध्ये प्रोव्हाइड केलाय, इंग्लिश आणि मराठीसाठी सेम प्रश्न आहे. तुम्हाला क्वेश्चन अंडरस्टँड करून घ्यायचंय. 134 हा कोड आहे गुड अँड टेस्टीसाठी. 134 हा कोड आहे स्टुडंट्स गुड अँड टेस्टीसाठी. 478 हा कोड आहे सी गुड पिक्चर्स साठी. आणि 729 हा कोड आहे पिक्चर्स आर फेंट साठी. आता ह्याचा अर्थ असं नाही होत की एक साठी कोड आहे गुड, 3 के लिए अँड 4 के लिए टेस्टी. नो, दिस इज द रॉंग अप्रोच. आता यात अप्रोच कशी ठेवायची? तुम्हाला कॉमन शब्द शोधायचे स्टुडंट. पहिलं इम्पॉर्टंट, प्रश्न समजला का? तुम्हाला 3 कोड दिलेले आहेत, 1 2 3, 1 2 3, 1 2 3. आणि प्रत्येक कोडसाठी 3 शब्द दिलेले आहेत. 1 2 3, 1 2 3, 1 2 3. स्टॉप गिव्हिंग आन्सर्स. मी विचारलं तेव्हा आन्सर्स द्या. मला सांगा, तुम्हाला हे कॉन्सेप्ट क्लिअर आहे का क्वेश्चनची? काय विचारलंय? एव्हरीवन, 1-2 स्टुडंट्स नका, सगळ्यांनी रिप्लाय करा. क्वेश्चन समजलाय का? राज, ओके. नेहा, राईट. पुढे या प्लीज, विचारा. असं सगळे हो म्हणतात म्हणून आपणही हो नाही म्हणायचं, बरोबर? सगळ्यांना समजायला पाहिजे, क्लासमध्ये बसतात तर. लक्षात घ्या, इथे 134 हा कोड वापरण्यात आलेला आहे गुड अँड टेस्टी या 3 वेगवेगळ्या शब्दांसाठी. बट आपल्याला इथे हे नाही माहिती अलका, विजय, की एक हा गुड साठीच आहे का? एक हा गुड किंवा अँड किंवा टेस्टी या तिन्ही शब्दांपैकी एकाचा कोड आहे. 3 जो नंबर आहे, 3 हा कोड गुड अँड टेस्टी या 3 शब्दांपैकी एका शब्दाचा कोड आहे. सिमिलरली 4 हा 3 शब्दांपैकी एका शब्दाचा कोड आहे. आता समजलं का? सिमिलरली 478, 478 मधला 4 हा एक शब्दाचा कोड असेल, 7 हा तिघांपैकी एका शब्दाचा कोड असेल, 8 हा 3 शब्दांपैकी एका शब्दाचा कोड असेल. सिमिलरली 7 to 9 साठी सुद्धा या 3 शब्दांपैकी एकेकाचे कोड असणार आहेत 7 to 9. इज द क्वेश्चन क्लिअर नाव? एव्हरीवन पिन डाऊन फास्ट. फास्ट एकदम पिन डाऊन करा. अलका, विजय, क्लिअर आहे? कोणी नाही राहिलं ना मागे? आता ह्याचा अप्रोच कसा ठेवायचा? ओके, ह्याचा अप्रोच कसा ठेवायचा? आरती लक्ष द्या, आरती लक्ष द्या, तुम्ही परत तेच चुका करताय. यामध्ये 3 कोड दिसतात का नाही? 3 नंबर दिसतात का नाही? 3 नंबर दिसतायत का नाही? मला फास्ट पिन डाऊन करून सांगा. सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे यामध्ये. अरे, येस, ओके. सो हे 3 बेसिकली कोड आहेत. हे 3 वेगवेगळे कोड आहेत. आणि हे जे 3 कोड आहेत स्टुडंट्स, हे 3 वेगवेगळ्या शब्दांना आहेत. आपल्याला हे नाही माहिती की 1 3 4 मधला जो कोड आहे तो कोणत्या शब्दाला जाणार आहे. जाणार तर ह्या 3 शब्दांनाच आहेत, पण माहिती नाही एक हा गुड साठी पण कोड असू शकतो, किंवा अँड साठी असू शकतो, किंवा टेस्टी साठी. आपल्याला हे नाही माहिती. सिमिलरली 478 हे पण कोड आहेत सी गुड पिक्चर साठी. पण हे नाही माहिती की 4 हा सी चाच आहे का, गुडचा आहे का, पिक्चरचा कोड आहे. आता समजलं का? आता समजलं का? फास्ट पिन डाऊन करा प्लीज, फास्ट पिन डाऊन करा. कोणी मागे नाही राहिले, फास्ट प्लीज. प्लीज चुका नका करू.
थोडं शांत डोक्याने विचार करा काय चालू आहे क्लासमध्ये. आता ह्याला अप्रोच कशी ठेवायची, अंडरस्टँड कसं करायचं, की या प्रश्नाचं उत्तरापर्यंत आपण कसं जाणार आहोत. आता पहा, यामध्ये काय करायचं तुम्हाला, शब्द पहा. कोणी प्लीज स्क्रीनवरती नका खेळू, एकतर टाइम कमी असतो आपल्याकडे, तुम्ही असे चीजे मत करो प्लीज. पहा, आता काय करायचं तुम्हाला, कॉमन कॉमन शब्द शोधा. या तीन वेगवेगळ्या सेंटेन्सेस मध्ये, तीन वेगवेगळ्या वाक्यांमध्ये कॉमन शब्द शोधा. आय डोंट वॉन्ट आंसर. इफ यू वॉन्ट टू गिव्ह मी आंसर, प्लीज गेट आउट ऑफ द क्लास, प्लीज सीरियसली. मेरे लिए आंसर्स इंपॉर्टेंट नहीं है यार, मेरे लिए वो बच्चे इंपॉर्टेंट है जो पीछे बैठ के वो स्ट्रगल कर रहे क्वेश्चन अंडरस्टैंड करने के लिए. प्लीज डीमोटिवेट मत करो. जब सब सेम लेवल पे आएंगे तब आंसर दो प्लीज. कोणता कॉमन शब्द दिसतोय, आधी सुरुवात करूयात गुड पासन. गुड इथे पण कॉमन आहे, गुड इथे पण कॉमन आहे. अजून कुठे तुम्हाला गुड दिसतंय का, अजून तुम्हाला गुड कुठे दिसतंय का, एका एका शब्दापासून सुरुवात करूयात स्टुडंट्स. गुड इथे आहे, गुड तिथे पण आहे, बरोबर. तर आता काय करायचं, कॉमन शब्द गुड हा पहिल्या आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला सापडला. मग काय करा, पहिल्या आणि दुसऱ्या स्टेटमेंटचे कोड कम्पेअर करा. पहिल्या स्टेटमेंटचा कोड काय, 1 3 4. दुसऱ्या स्टेटमेंटचा कोड काय, 4 7 8. सो आता काय करायचं स्टुडंट्स, कॉमन शब्द शोधला, कॉमन शब्द शोधला, राईट. कॉमन कोड शोधा. आधी कॉमन वर्ड शोधा, कॉमन वर्ड शोधला, कॉमन कोड शोधा. आता कॉमन कोड शोधणं म्हणजे काय, पहिलाच कोड आहे 1 3 4, दुसऱ्यात कोड आहे 4 7 8. कोणता नंबर रिपीट व्हायला लागलाय स्टुडंट्स, कोणता नंबर रिपीट व्हायला लागलाय, 4. इथे पण 4 आहे आणि इथे पण 4 आहे, बरोबर. मग गुड साठी मी इथे काय कोड लिहिणार आहे स्टुडंट, 4 लिहिणार आहे. हे समजलं का, हे समजलं का, फास्ट पिन डाऊन करा. काय केलं, पहिलं आपण कॉमन शब्द शोधला, कॉमन शब्द शोधल्यानंतर आपण काय केलं स्टुडंट्स, कॉमन कोड शोधला. क्लियर. सेम सेम चीजें रिपीट करो अभी. आता पहा, नेक्स्ट शब्द पिक्चर्स. पिक्चर्स हा स्टेटमेंट क्रमांक 2 मध्ये आहे आणि स्टेटमेंट क्रमांक 3 मध्ये आहे. कॉमन शब्द दोन दोन ठिकाणी सापडला तुम्हाला, पिक्चर्स पिक्चर्स. मग आता जो कोड आहे 4 7 8 अँड 7 2 9, यात कॉमन कोड शोधा. चला, कॉमन कोड शोधा. पिक्चर्स, पिक्चर्स. इथे 4 7 8, 4 तर ऑलरेडी एलिमिनेट झाला, कारण 4 हा गुड साठी गेलाय. राहिलाय काय, 7 आणि 8. इथे 7 आहे, इथे पण 7 आहे, म्हणजे 7 हा कोड कोणाला जाईल, पिक्चर्स साठी जाईल. स्टुडंट, गुड साठी कोड आलेला आहे 4, पिक्चर साठी आपल्याकडे कोड आलेला आहे 7. तर सी साठी काय कोड येईल, सी साठी काय कोड येईल, सी साठी काय कोड येईल सांगा. फक्त आता एवढ्याच वाक्याकडे फोकस करा. गुडचा कोड आलेला आहे, पिक्चरचा कोड आपल्याकडे आलेला आहे, तर सी साठी कोड काय येईल, 8 आला. आन्सर आलं आपलं, आपल्याला सी चा कोड विचारला होता, 8 आलं. इज एव्हरीवन क्लिअर विथ द क्वेश्चन, इज एव्हरीवन क्लिअर विथ द क्वेश्चन, कोणाला काही डाऊट आहेत, क्रिस्टल क्लिअर. आणि प्लीज मी ओरडलं तर त्याचं सिरियस नका घेत जाऊ. मला खरंच एकच जेन्युइन माझं एक रिझन असतं, की तुम्ही क्वेश्चनला एकदम पटकन अप्रोच नका करत जाऊ. ह्या गोष्टीमुळे काय होतात, चुका होतात. सो नेव्हर टेक माय वर्ड सिरियसली. क्लास पुरतं असतं जे काय असतं माझं ते, ठीक आहे. संयोगिता, मी तुम्हाला काय समजलं नाही ते सांगा ना. नाही समजलं, दिस इज अ बिग स्टेटमेंट. काय नाही समजलं, काय नाही समजलं ते विचारा. तुम्हाला हे सगळं समजलं का, कॉमन वर्ड कसा शोधला, कॉमन कोड कसा शोधला, हे नाही म्हटलं तरी 2 3 वेळेस रिपीट केलंय. मग हे समजलं तर काय नाही समजलं, विचारा ना, विचारा, विचारा प्लीज विचारा. पहिलं काय केलं आपण, हे 2 कॉमन शब्द शोधून काढले. गुड गुड, 2 ठिकाणचा कोड आपण कम्पेअर केला. 8 कसं आलं ते समजलं नाही. विचारलंय काय, सी चा कोड विचारलंय. कोड कशाचा विचारलंय स्टुडंट्स, सी चा कोड विचारलंय तुम्हाला इथे.
तुम्ही मला सांगा, तुम्हाला हे समजलं का पिक्चरचं आणि गुडचं कोड कसं आलं? पिक्चरचं आणि गुडचं कसं आलं? तनुजा समजलं? तनुजा समजलं? संयोगिता तुम्ही रिप्लाय करा प्लीज. असं नाही समजलं म्हणून साईडला नका जाऊ प्लीज. ओके. सो मला सांगा 478, फक्त आता स्टेटमेंट क्रमांक 2 वरती फोकस करा. गुडचा कोड आलेला आहे 4, पिक्चरचा कोड आलेला आहे 7. अहो 478 मधला 4 तर ऑलरेडी गेला, आता 7 पण गेला. राहिला कोणता कोड? 8. मग सी साठी कोणता कोड येईल? 8 येईल ना. तनुजा, इज इट क्लिअर ना? संयोगिता, इज इट क्लिअर ना? संयोगिता रिप्लाय करा. काही डाऊट नाहीये ना स्टुडंट्स? एक काम करा, हा एक क्वेश्चन घ्या, ह्याचं ट्राय करा आन्सर सॉल्व्ह करण्याचा. त्याच लाईन मधला कोड घ्यायचा, राईट, त्याच लाईन मधला कोड घ्यायचा. आता पहा, पिटनासोम हा कोड वापरण्यात आलेला आहे ब्रिंग मी वॉटर साठी. ना जो तोड कोड वापरण्यात आलेला आहे वॉटर इज लाईफ साठी. टब ऑड पिट हा कोड वापरण्यात आलेला आहे गिव्ह मी टॉय साठी. जो लिन कॉट हा कोड वापरण्यात आलेला आहे लाईफ अँड डेथ साठी. प्रश्न काय करा आधी, प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या आधी कॉमन वर्ड शोधा. जसं की इथे पण वॉटर आहे, इथे पण वॉटर आहे, राईट. कॉमन शब्द शोधा. मग काय करणार, कॉमन कोड कडे फोकस करा. नाजो तोड आणि पिटनासोम, कॉमन कोड कोणता दिसतो या दोघांमध्ये? कॉमन शब्द इज वॉटर. कॉमन कोड कोणता आहे मग? कॉमन कोड कोणता आहे? इथे पण ना आहे, इथे पण ना आहे, सो वॉटर साठी कोड काय होईल? ना. सिमिलरली बाकीच्या शब्दांसाठी पण शोधा स्टुडंट्स, बाकीच्या शब्दांसाठी पण शोधा, ट्राय करा. आता यामध्ये लेस दॅन 1 मिनिट राहिलाय. होमवर्क साठी सॉल्व्ह करा हा क्वेश्चन, चला. ठीक आहे, होमवर्क साठी सॉल्व्ह करा. उद्या परत आपण इथून रिपीट करूयात ह्या क्वेश्चन पासन. काही डाऊट असतील उद्याच्या लेक्चर मध्ये विचारा. गेट रेडी फॉर 6 वाजताचा लेक्चर आज तुमचं नाहीये ना? ठीक आहे, तरी पण आपण 7लाच घेऊयात. ठीक आहे, ओके. सो लेट्स एंड द लेक्चर. थँक्यू फॉर जॉईनिंग एव्हरीवन. आय होप तुम्हाला समजलं असेल. रेकॉर्डेड अपलोड करेल मी याचं लगेच. ठीक आहे, थँक्यू फॉर जॉईनिंग एव्हरीवन. बाय.